नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। अनेक पेशंट आम्हाला प्रश्न करतात की मॅडम उन्हाळ्यामध्ये आम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर शूड वी टेक ऑर ड्रिंक इन समर, म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये किती पाणी प्यायला पाहिजे। तर उन्हाळ्यामध्ये काय होतं बघा की इतर जे दिवस आहे आपले त्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामधली उष्णताही वाढते आणि वाढलेल्या उष्णतेमुळे काय होतं की आपल्याला खूप जास्त घाम येतो। आपलं एक्झर्शन जर जास्त झालं किंवा थोडं नॉर्मली जरी आपण काही करत असेल तरी आपल्याला खूप घाम निघतो आणि आपल्या शरीराची सुद्धा उष्णताही वाढते। तर जर आपण कमी पाणी पिलं तर या दिवसांमध्ये आपल्याला नक्कीच डिहायड्रेशन होऊ शकते आणि एकदा जर तुम्हाला डिहायड्रेशन झालं तर तुम्हाला त्वचेचे आजार, तुम्हाला पचनक्रियेचा त्रास किंवा तुम्हाला किडनी स्टोनसारखा आजार किंवा वारंवार युरिनमध्ये जे इन्फेक्शन होते अशा प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात। तर उन्हाळ्यामध्ये मोस्टली आपल्याला आपलं जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे हे आपल्याला हायड्रेट ठेवायचं आहे। तर जवळपास 2.5 ते 3 लिटर पाणी हे आपल्याला रोज आपल्या जेवणामध्ये सोबत म्हणा किंवा आपण दिवसभर येता जाता जेव्हाही वेळ मिळेल आपल्याला 2.5 ते 3 लिटर पाणी आपण हे नक्कीच उन्हाळ्यामध्ये रोज हे घेतलं पाहिजे, पिलं पाहिजे। त्याच्याने आपली स्किनसुद्धा हायड्रेट राहील आणि आपली पूर्ण बॉडीसुद्धा हायड्रेट राहील। म्हणजे किडनी स्टोनसारख्या आजारापासून आपल्याला बचाव करायचा आहे किंवा ज्यांना ऑलरेडी किडनी स्टोन आहे तर अशा पेशंटला उन्हाळ्यामध्ये त्रास जास्त जाणवतो आणि आपण बघतो मॅक्झिमम किडनी स्टोनचे जे पेशंट आहे यांना जो पेन होतो ॲक्यूट ॲब्डोमेन किंवा ॲब्डोमिनल जो पेन असतो तर हे पेन सहसा त्यांना रात्रीच्या वेळेस, अर्धरात्रीच्या वेळेसच हा दुखण्याचा त्रास खूप होतो। म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे। उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर हे हायड्रेट ठेवण्यासाठी 2.5 ते 3 लिटर पाणी रोज घ्या। उन्हामध्ये बाहेर जाताना स्कार्फचा यूज करा, दुपट्ट्याचा यूज करा आणि फेंट कलरचे दुपट्टे यूज करायचे। डार्क कलरचे जर तुम्ही स्कार्फ वगैरे यूज करत असाल तर ते आपल्याला सनरेजला लवकर अट्रॅक्ट करते आणि आपल्याला त्याच्यामुळे लवकर आपल्या बॉडीवर इफेक्ट होऊ शकतो। म्हणून फेंट कलरचे, व्हाईट कलर आहे, क्रीम कलर, म्हणजे फेंट कलर तुम्ही कोणते पण यूज करू शकता स्कार्फ्स म्हणून, आणि पाणी भरपूर प्या। थँक्यू।